बातमी पुण्यातनं आहे। पुण्यातल्या जीबीएस वाडीला महापालिका जबाबदार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। जीबीएस होण्याचे प्रमुख कारण दूषित पाणी हेच आहे, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेली आहे आणि या केलेल्या तपासणीतनं हा अहवाल पुढे आलेला आहे। एनआयव्हीने केलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित गावांसाठी छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे। छोटे जलशुद्धीकरण प्रकल्पांचा महापालिकेचा हा विचार असतानाच या सगळ्या संदर्भात एक दुसरीकडे महत्त्वाची घडामोड समोर येते। पुण्यातल्या जीबीएस वाडीला पालिका जबाबदार असल्याचं सध्या बोललं जातंय। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढतीये आणि त्याला दूषित पाणी हेच जबाबदार आहे, तेच एक प्रमुख कारण असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आता पालिका प्रशासन नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। राहुल, पुण्यातल्या जीबीएस वाडीला पालिका जबाबदार असल्याचं बोललं जातंय, नेमकं तथ्य काय? नाही, आपण हा प्रश्न राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना विचारला होता की हा जीबीएसच्या वाढीचा जो स्रोत आहे तो आरोग्य विभाग आहे की नगर विकास खातं। कारण नगर विकास खात्याच्या माध्यमातून महानगरपालिकेनं किंवा महानगरपालिकेनं त्या ठिकाणी योग्य तो पाणी पुरवठा करणं अपेक्षित होतं। कारण खडकवासल्यामधून जो पाणी पुरवठा होतो तो बंद वाहिनीच्या माध्यमातून होतो, परंतु असं लक्षात आलं होतं की हे जे नांदेड गाव आहे या ठिकाणी मुळात जो पाणी पुरवठा केला जातो आहे त्याच्यात कुठेही क्लोरोफिन किंवा इतर कुठल्याही गोष्टी मिसळल्या जात नव्हत्या आणि ते ग्रामस्थ सतत म्हणत होते की या संदर्भामध्ये उपाययोजना करा। तर त्यांना सुद्धा त्यावेळेला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं। परंतु आता एनआयव्हीनी ज्या पद्धतीचं संशोधन महानगरपालिकेसमोर मांडलंय तर आता त्यात लक्षात येते की महानगरपालिकाच यासाठी जबाबदार आहे की त्यांनी दूषित पाणी पुरवठा केला आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळे 5 जणांचा दुर्दैवानं जीवही गेला। 160 पेक्षा अधिकचे रुग्ण आता जीबीएसनी बाधित झालेले आहेत आणि म्हणून पर्याय म्हणून सुद्धा काल काय पर्याय आलाय तर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी अशी माहिती दिली की ज्या भागामध्ये हा आउटब्रेक झालेला आहे त्या भागामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये पण तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभा करण्याचं महापालिकेने ठरवलंय। याशिवाय जे आरओ प्लांट आहेत की ज्या आरओ प्लांट मधून स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो असं सांगितलं जात होतं, पण तिथेही आता तपासणी केली जाणार आहे। जवळपास 20 पेक्षा अधिकच्या आरओ प्लांटला टाळं ठोकण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता हे सिद्ध झालं आहे की दूषित पाणी पुरवठा अयोग्य पद्धतीची एसओपी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून हा आउटब्रेक झाला आणि तो एक वेगळ्या पद्धतीचं क्लस्टर 5 स्क्वेअर किलोमीटर मध्ये तयार झालेलं आहे। आता ही महानगरपालिकेला आपली जबाबदारी टाळून चालणार नाही। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।